श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी काय घेऊन येतोय? नवीन संधी की थोड्या अडचणी? तुमच्या मनातली स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत का? अजून थोडा संघर्ष बाकी आहे? नात्यांमध्ये गोडवा वाढणार की मनातली दरी वाढणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं नशीब या महिन्यात तुमच्यासोबत उभं राहणार का? हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येतोय का, की काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ आली आहे? कामात तुमची मेहनत फळ देणार का? अजून थोडा संयम ठेवावा लागणार आहे? नात्यांमध्ये गोडवा वाढणार की काही गैरसमज उभे राहणार? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचं एप्रिल महिन्याचं सविस्तर भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी काहीसा वेगळा आणि अनुभवांनी भरलेला ठरणार आहे. मनात चाललेले प्रश्न, थोडा गोंधळ आणि काही अनपेक्षित घडामोडी, या सगळ्यातून तुम्हाला नवी दिशा मिळणार आहे. थोडा संयम, थोडा विचार आणि थोडं धैर्य ठेवलं तर हा आठवडा तुमच्यासाठी छान वळण घेऊ शकतो. करिअर आणि नोकरी. एप्रिल महिना तुमच्यासाठी कामाच्या बाबतीत थोडासा वेगळा आणि शिकवण देणारा आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल. काही कामं वेळेत पूर्ण होत नाहीत असं वाटेल आणि त्यामुळे मनात चिडचिड होऊ शकते. इतकं करूनही समाधान का मिळत नाही, असा प्रश्न मनात येईल. पण थोडं शांत रहा. हळूहळू परिस्थिती तुमच्या हातात येईल. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देत आहेत, पण ते लगेच कौतुक करणार नाहीत. ते तुमची परीक्षा घेत आहेत असं समजा. महिन्याच्या मधल्या काळात एखादी चांगली संधी मिळू शकते. नवीन जबाबदारी, नवीन काम किंवा एखादी वेगळी दिशा, हे सगळं तुमच्या वाट्याला येऊ शकतं. सहकाऱ्यांबरोबर थोडे मतभेद होऊ शकतात, पण वाद वाढवण्यापेक्षा शांतपणे मार्ग काढा. महिन्याच्या शेवटी मात्र तुमचं काम लोकांच्या लक्षात येईल. तुमच्या मेहनतीचा सन्मान होईल. मनात समाधान येईल आणि मी योग्य मार्गावर आहे असा विश्वास निर्माण होईल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा महिना थोडा चढउताराचा आहे. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घरगुती कामं, नातेवाईकांची मदत किंवा एखादी अचानक गरज, यामुळे पैशाचं गणित बिघडू शकतं. कधीकधी वाटेल की हातात पैसा येतोय पण टिकत नाहीये, म्हणून या महिन्यात जपून खर्च करणं खूप गरजेचं आहे. मधल्या काळात थोडा दिलासा मिळेल. एखादा जुना पैसा परत मिळू शकतो किंवा एखादा छोटासा लाभ होऊ शकतो, त्यामुळे मन हलकं होईल. मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की खर्चावर नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत एप्रिल महिना थोडासा भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा आहे. सुरुवातीला जोडीदारासोबत थोडे गैरसमज होऊ शकतात. छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतील. कधीकधी मनात राग येईल तर कधी एकटेपणाची भावना येईल. पण खरं सांगायचं तर या सगळ्याचं मूळ एकच आहे, मनातलं न बोलणं. जर तुम्ही वेळ काढून प्रेमाने संवाद साधलात तर सगळं पुन्हा सुरळीत होईल. अविवाहितांसाठी हा महिना खास ठरू शकतो. एखादी नवीन ओळख, एखादी खास व्यक्ती आयुष्यात येऊ शकते. सुरुवातीला मैत्री वाटेल, पण नंतर ती भावना अधिक गहिरी होऊ शकते. महिन्याच्या शेवटी प्रेमात गोडवा वाढेल. एखादा सुंदर क्षण, एखादी खास भेट मनात कायम राहील. कौटुंबिक जीवन. घरातलं वातावरण या महिन्यात थोडं बदलत राहील. सुरुवातीला काही मतभेद, काही तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः वडीलधाऱ्यांशी विचार जुळत नाहीत असं वाटेल, पण त्यांच्या बोलण्यात अनुभव असतो हे लक्षात ठेवा. थोडं शांत राहिलात आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या तर सगळं सुरळीत होईल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. एखाद्या कुटुंबातील सदस्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागू शकतो. महिन्याच्या शेवटी मात्र घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. सगळे एकत्र येऊन वेळ घालवतील आणि मन प्रसन्न होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना जपून राहण्याचा आहे. सुरुवातीला थकवा, डोकेदुखी किंवा झोप न लागणे अशा समस्या जाणवू शकतात. कामाचा ताण जास्त घेतलात तर शरीर लगेच त्याचा परिणाम दाखवेल, म्हणून वेळेवर विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. मधल्या काळात तब्येत थोडी ढासळू शकते, त्यामुळे आहार, पाणी आणि दिनक्रम याकडे लक्ष द्या. थोडा व्यायाम, श्वसनाचे सराव आणि मन शांत ठेवणे हे खूप उपयोगी ठरेल. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा दिसेल. ऊर्जा पुन्हा वाढेल. प्रवास. या महिन्यात काही छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. कामासाठी केलेले प्रवास थोडे थकवणारे असतील, पण त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास केला तर मन हलकं होईल. महिन्याच्या शेवटी एखादी सहल तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडी अडचण येईल. मन इकडे तिकडे भटकेल, पण एकदा अभ्यासाची सवय लागली की सगळं सुरळीत होईल. मधल्या काळात अभ्यासाचा ताण वाढेल. परीक्षा, लेखन कामं सगळं एकत्र येईल. घाबरू नका. तुम्ही जे शिकला आहात तेच तुमच्या उपयोगी येणार आहे. दररोज थोडा अभ्यास, थोडी उजळणी हे खूप महत्त्वाचं आहे.
महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटेल. एकूण एप्रिल महिना कुंभ राशीसाठी शिकवण आणि बदलांचा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी, मध्ये संघर्ष आणि शेवटी समाधान असा हा प्रवास असेल. कामात मेहनत घ्यावी लागेल, पैशात जपून राहावं लागेल, नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल. कधीकधी मन खट्टू होईल, पण हार मानू नका. महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, मी खूप काही शिकलो आणि पुढे जाण्यास तयार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा धावपळीचा पण अनुभव देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडचणी, कामाचा ताण आणि मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. सगळं नीट होईल का असा प्रश्न मनात येईल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामाच्या बाबतीत मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळ लगेच दिसणार नाही. थोडा संयम ठेवावा लागेल. पैशांच्या बाबतीत जपून वागणं गरजेचं आहे, कारण अचानक खर्च वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनातलं मनात ठेवलं तर गैरसमज वाढू शकतात, पण प्रेमाने आणि शांतपणे बोललात तर नातं अधिक मजबूत होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडी विश्रांती, योग्य आहार आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र थोडं समाधान मिळेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील आणि आत्मविश्वासही वाढेल. एकंदरीत हा आठवडा सुरुवातीला थोडा कठीण पण शेवटी दिलासा देणारा आहे. थोडं धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे सगळं ठीक होणार आहे. धन्यवाद.